Good morning, students. In last video we had seen binary to octal conversion. Today we will see octal number to binary number conversion. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑक्टल नंबरचं बायनरी नंबरमध्ये कन्वर्शन कशा पद्धतीने करायचे हे पाहायचं. त्यासाठी सिंपल मेथड आहे. जसं आपण बायनरी टू ऑक्टलमध्ये टेबल मी तुम्हाला हा लक्षात ठेवायला सांगितला होता, अगदी तोच टेबल आपल्याला ऑक्टल टू बायनरी नंबरमध्ये कन्वर्शन करताना लक्षात ठेवायचा आहे. हा टेबल तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला बायनरी टू ऑक्टल कन्वर्शन्स किंवा ऑक्टल टू बायनरी कन्वर्शन्स इझी जातील करायला. आता या ऑक्टल नंबर्स काय असतात किंवा त्यांचं बायनरी कन्वर्शन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आलेलो आहे. आता एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज एक्झाम्पल काय इथं दिलेलं 25. इथं नंबर काय दिलेला आहे 25. आता याचा बायनरीमध्ये कन्वर्शन कशा पद्धतीने करणार? सिम्पली इथं 2चा बायनरी कन्वर्जन काय दिलेलं आहे, त्यानंतर 5चं कन्वर्जन काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे आणि ते आपल्याला राईट करायचं आहे. 2चं कन्वर्जन काय दिलेलं आहे 0 1 0. तसंच 5चं कन्वर्जन काय घेतलेलं आहे 1 0 1. हे झालं 25 या ऑक्टल नंबरचं बायनरीमध्ये कन्वर्शन. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल आहे बायनरीमध्ये कन्वर्शन करणे, यामध्ये काहीही अवघड नाही आहे. फक्त टेबल तुम्ही लक्षात ठेवा. फक्त 3 डिजिट्स आपल्याला बायनरीचं ऑक्टलमध्ये करताना घ्यायचं असतं आणि आपल्याला इथं टेबलमध्ये तुम्हाला 3 डिजिटमध्येच बायनरी नंबर्स दिलेले आहेत, ते फक्त तुम्हाला राईट करायचे आहेत ॲज इट इज टेबलमध्ये पाहून. आता याच बायनरी नंबरला आपण ह्या 0ला काढून टाकून सिम्पली 1 0 1 0 1 या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. एक तर या पद्धतीने लिहा किंवा या पद्धतीने लिहा, त्यामध्ये काहीही मिस्टेक नाही आहे. दोन्ही स्टेप्स ओके आहेत. आता सपोज एखादं सेकंड एक्झाम्पल पाहिलं आपण. सेकंड एक्झाम्पल काय 1 2 3. आता सेम 1 2 3चं पण तसंच करायचं आहे. 1चा जो बायनरी नंबर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तो काय आहे 0 0 1. त्यानंतर 2चा काय 0 1 0. त्यानंतर 3चा काय आहे, 3चा इथे दिलेला आहे 0 1 1 1 सॉरी 0 1 1. हे झालं 1 2 3 या ऑक्टल नंबरचं बायनरीमध्ये कन्वर्जन्स. आता याला तुम्ही हे 2 0 न लिहिता डायरेक्टली तुम्ही 1 0 1 0 1 1 असं देखील लिहू शकतात किंवा 0 0 1 1 1 0 1 0 0 1 1 असं देखील लिहू शकतात. दोन्ही ओके आहे, यामध्ये काहीही मिस्टेक नाही आहे. ठीक आहे. आता एक थर्ड एक्झाम्पल बघूयात. थर्ड एक्झाम्पल काय दिले आहे 3 4 5.12. आता पॉईंट आल्यावर कसं करायचं आहे क्वेश्चन पडतो आपल्याला. तर काहीच करायचं नाही आपल्याला. सिम्पली जे व्हॅल्यूज आहेत त्या ॲज इट इज लिहायचं आहे. 3ची व्हॅल्यू घ्यायची आहे 0 1 1. त्यानंतर 4ची व्हॅल्यू घ्यायची 1 0 0. त्यानंतर 5ची व्हॅल्यू घ्यायची 1 0 1. आणि त्यानंतर डेसिमल पॉईंट आहे, ॲज इट तुम्ही सुद्धा डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर 1ची व्हॅल्यू घ्यायची. 1ची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला, 1ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे. काय दिलेली आहे 0 0 1. आणि त्यानंतर 2ची 0 1 0. हे सिम्पली आपल्याला राईट करायचं आहे. डेसिमल पॉईंट जिथं आहे तिथं द्यायचं आहे आणि त्यानंतर बायनरी नंबर क्लोज करायचे. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं ऑक्टल टू बायनरी कन्वर्जन्स. आत्तापर्यंतचे सगळे कन्वर्जन्स तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करू शकता. तुम्हाला टेबल समजला नसेल किंवा कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आपण परत त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. आणि तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स, तुम्हाला जर हेच समजलं असतील तर तुम्ही नवीन एक्झाम्पल्स घ्या ॲज अ होमवर्क म्हणून. पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत वेगवेगळे एक्झाम्पल्स. ते एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मला त्याच्या फोटोज वगैरे तुम्ही सेंड करा. आणि तुम्ही काही अडचण आली तर मला तुम्ही मेन्शन करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ इथंच संपूयात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात न्यू कन्वर्जन्स टाईप घेऊन. थँक्यू सो मच. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.